श्रीनं हार मागवला कोणासाठी होता? कुणाच ठाऊक. त्यानं मला एका शब्दाने सांगितलं नाही. आई बहुतेक तो विसरला असेल तुला सांगायला. तीही शक्यता आहेच. पण काय झालं? श्रीचं काय चाललंय मला काही कळत नाहीये. आता काय केलं श्रीनी? त्यांनी केलं नाहीये, पण जे करतायत त्याच्याबद्दल तो काही करत नाही म्हणून काळजी वाटते. आई तू कुणाबद्दल आणि काय बोलतेस? जान्हवी. आता तिचं काय? काही नाही. नाही नको. तुमच्या तोंडात ना तीळ भिजत नाही. एकमेकींना सगळं सांगितल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. आई नाही, मी कुणालाच नाही सांगणार. हवं तर मी तुझी शपथ घेते. आणि तुला माहितीये ना, मी तुझी शपथ कधीच मोडत नाही. सांग ना काय झालंय? शिवदेबाई सांगत होत्या जान्हवीची आई त्यांच्या घरची वाण्याची, पाण्याची आणि विजेची बिलं घेऊन आल्या होत्या ऑफिसमध्ये आणि ही बिलं भरा म्हणून म्हणत होत्या म्हणे. काय? अगं त्या बाईला काय वेडबीड लागलाय का? तिची पर्सनल बिलं काय आपण भरायची? जरा तरी शरम कशी नाही वाटली त्या बाईंना ऑफिस मध्ये येऊन बिलं द्यायला? आणि स्वाभिमान तर सोडच, लाज सुद्धा वाटली नाही असं करताना. मी जर त्या ठिकाणी असते ना तर चांगली फैलावर घेतली असती तिला. ही काय वागायची पद्धत झाली का? आपला मुलगा मऊ म्हणून कोपरानी खणायचं? तुम्हाला जर तुमची डिग्निटी सांभाळता येत नसेल ना तर आम्हाला सुद्धा तुमची पायरी दाखवता येते. बेबी शांत हो जरा. अगं कशी शांत हो मी आई? त्या बाईने डोकं फिरवलं माझं. ते काही नाही, मी आता जान्हवीकडे जाणार आहे आणि तिला जाब विचारणार. ही लायकी आहे का तुझ्या माहेरच्या माणसांची? त्यांना म्हणा दूर राहा नाही तर माझ्याशी गाठ आहे. बेबी तुझा पारा कितीही चढला, तुला कितीही राग आला तरी एक गोष्ट लक्षात ठेव. श्रीनं स्वतःच्या इच्छेनं त्या मुलीशी लग्न केलेलं आहे. अगं म्हणून बोट दिलं तर हात धरायचा? आपली पायरी ओळखून वागायला नको माणसानी? मला सगळं मान्य आहे बेबी, पण आपले हात दगडाखाली आहेत. आपले हात कशाला दगडाखाली असणार आहेत? आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये. उलट तिच्या माहेरच्या माणसांमुळे आपल्याला सतत मनस्ताप भोगावा लागतोय. आपल्या मुलानं त्यांच्या मुलीशी लग्न केलंय म्हणून आपण काय वाटेल तर सहन करायचं? जसं आपल्याला आपल्या मुलाची काळजी आहे तसं त्यांना त्यांच्या मुलीची काळजी नको का? दोन्ही बाजूनी सौजन्य नको का? नाही, मी श्रीशीच बोलते आता हे सगळं. श्रीला हे सगळं ठाऊक नाहीये असं वाटलं तुला? म्हणजे? शिवदेबाई सांगत होत्या. शिवदेबाईंनी त्यांना दाद दिली नाही ना तेव्हा त्या ती बिलं घेऊन श्रीच्या केबिन मध्ये गेल्या. काय सांगतेस काय तू? हद्द झाली कोडगेपणाची. ही वहिनीला आणि सरूला शहाणपणाचे धडे देत असते. तिला म्हणाव स्वतःच्या आईला पण शिकव काहीतरी. वृत्ती असते बेबी, ती कधीही बदलत नाही. आई आपण कुठल्या फॅमिलीशी संबंध जोडलेत ग? म्हणूनच मी लग्नाला नको म्हणत होते. पण तू का नमतं घेतलंस त्याच्या हट्टा पुढे? तो घर सोडून जायला निघाला ग. सगळेच हे घर सोडून गेले तर घर टिकणार कसं? नाही असं आपल्या घराच्या बाबतीत नेहमीच का होतं ग? का कुणाचे संसार धड टिकत नाहीयेत? त्या विघ्नेश्वरालाच माहिती. आपण श्रीसाठी तोंड दाबून मुक्त्यांचा मार सहन करायचा का? त्याशिवाय काय आपल्या हातात आहे? आपण श्रीशी बोललो तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्या मुलीनं कसली मोहिनी घातली त्याच्यावर काही कळत नाहीये. जे मी केलं ना तेच श्री करतोय आई. तू मला खूप अडवण्याचा प्रयत्न केलास पण मी नाही ऐकलं तुझं. पण आता मला पश्चाताप होतोय. श्रीला सुद्धा एक दिवस नक्की पश्चाताप होईल. अशा संस्काराची, अशा वृत्तीची मुलगी असेल ना तर तिचं पितळ कधीतरी उघडं पडेल. मी श्रीशी आता बोलणारच आहे. आई नुसतंच बोलू नकोस. त्याला ठणकावून बजाव की म्हणाव हे फालतू लाड चालणार नाहीत. श्री माझ्या एकटीचाच नाही, तुम्हा 5 जणींचाही मुलगा आहे. त्याच्याशिवाय तुमचं पान हलत नाही याचं भान सतत ठेवावं लागतं मला. माझ्या परीने मी कडक स्टँड घेण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला, पण मी 2 पावलं पुढे गेले की तुमचा विचार करून 4 पावलं मागे येते. हा डोक्यात राग घालून घर सोडून केला तर तुमचं काय होईल याची धास्ती वाटते मला. माझं काय आता झालं गेलं, पण त्याच्या आधाराची, प्रेमाची तुम्हाला जास्त गरज आहे. तुला नाहीये?
मला त्याच्या प्रेमापेक्षा त्याच्या सुखाची जास्त अपेक्षा आहे बेबी. आणि तुला वाटतंय त्या मुलीबरोबर तो सुखी राहू शकेल? विघ्नेश्वरालाच माहितीये. मला एक गोष्ट कळत नाहीये, तो चंद्रहार त्यांनी कुणासाठी मागवला असेल? त्या बिलावर त्याची अप्रुव्हलची सही होती. होती ना, त्यांनी दाखवली मला. म्हणजे श्रीनं हार खरेदी केला हे नक्की. पण मग कुणासाठी खरेदी केला असेल? तिच्यासाठीच असणार ना. अगं पण तिला आपण चंद्रहार दिला, तिच्या आईलाही तसाच हार दिला. हो, तिला काही घ्यायचं असतं तर काहीतरी वेगळं घेतलं असतं, आणि तेही नेमकं लग्नाच्याच दिवशी. हे बघ, तू घरात जरा चौकशी कर ना. त्यानं नर्मदासाठी किंवा सरुमावशीसाठी हार घेतला असेल तर जरा बघ ना. हा, तसं असेल ना आई तर प्रश्नच मिटला. पण हार घरात नसेल तर? मग तो हार कुठे गेला याचा शोध घेऊन या सहस्रबुद्धे प्रकरणाचा मला सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. हो ना, आपण मुलासाठी गप्प बसलो आणि यांनी घरदार लुटून नेलं तर काय करायचं? आधाशीपणाची सुद्धा ना एक लिमिट असते. आई, आता या गोष्टीचा मी छडा लावते. तू ना मध्ये पडूच नकोस, कारण आधीच खूप वाजलंय तुमचं. एवढ्याशा गोष्टीने आणखीन चिघळायला नको. नाही चिघळणार. यावेळेस मी सगळं उघड्या डोळ्यांनी बघतीये. माझ्यात आणि श्रीत मी वाद होऊ देणार नाहीये. पण काही झालंच ना तर ते निर्णायक महायुद्ध असेल. उशीर व्हायला तुला कुठे ऑफिसात जायचंय का? हा, नाक्यावर जाऊन टवाळक्याच करायच्या आहेत ना? सकाळी जो निघतोस तो रात्री 12ला घरी उगवतोस तू. जानू गेल्यापासून तुला विचारणारं कुणी नाही ना, असं झालंय तुझं. माणूस जन्माने नाही गुणाने सिद्ध होतो. तू माझा मुलगा आहेस हे रक्ताने नाही माझ्या शिकवणुकीने सिद्ध होईल. पिंट्या, आठवण येते रे तुझी खूप. घरी ये ना उद्या. उद्या नको, सोमवारी भेटूया. उद्या काय प्रॉब्लेम आहे? अगं, परीक्षेचा अभ्यास करतोय ना मी आता. पिंट्या, काय रे, कसला आवाज येतोय वर? काही नाही. आज रविवार असून सकाळी लवकर उठून काम करायला बसलाय. मला म्हणाला रूम मध्ये चहा आणून दे, नाश्ता करायला खाली ये. हा, बरं, चहा तयारच आहे, घेऊन जा पटकन त्याच्यात. हो. आणि त्याला देऊन आलीस ना चहा? हा? ते आपणही घेऊया गोडभर. नाही नको, माझा झालाय. अगं हो, पण घेऊया ना पुन्हा गोडभर माझ्या बरोबर. नाही, चहा नको. हवं तर मी तुमच्या बरोबर बसीन, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर 1 कप पाणी घेऊन बसते, चालेल? नको, एवढं नकोय करायला. जा चहा देऊन ये. आणि हो, लक्षात आहे ना, नाश्त्याला डोसे करायचे आपल्याला. हो हो, मी चहा देऊन येते लगेच आणि मग करायला घेऊ. जे जसे येतील तसे त्यांना वाढूया. हा, गरमागरम. हो, चल जा पटकन. वहिनी, जान्हवी, बेबी वंस. काय झालं शरयू? बेबी वंस ना, आता बेबीचं काय? आता अशा भराभरा माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या की तुला काही आठवणार नाही तर तू तुझं कपाट उघड आणि मला तुझे सगळे दागिने दाखव. दागिने? का बरं? का का हा, चंद्रहाराचं काहीतरी आहे म्हणे. आता चंद्रहाराचं काय? आणि काय ते मला माहित नाही, पण माझं सगळं कपाट शोधलं, सगळे दागिने बघितले आणि मग मला विचारलं की श्रीने तुला चंद्रहार दिला होता का म्हणून. काय चाललंय काय बेबीचं? काय माहित. मी त्यांना म्हटलं की मला काही आठवणार नाही, मी श्रीलाच विचारू का. तो म्हणाला नको, एवढ्यात त्याला काही विचारू नको आणि
त्याचीच कशावर तरी सही होती म्हणे. सही कशावर? कशावर तरी सही असंच काहीतरी म्हणत होत्या आणि म्हणाल्या की हा हा श्री आणि आईंमध्ये ना आता हे होणार आहे, काय म्हणतात त्याला ते निर्णायक महायुद्ध होणार आहे असं म्हणाल्या. महायुद्ध? वहिनी मी पण अशीच घाबरले होते. शरे तू पण ना अर्धवट काहीतरी ऐकतेस आणि बरळत बसतेस बघ. नाही वहिनी बरळत नाहीये, उलट ना मी तुम्हाला सावध करायला आले. सावध. त्यांनी इंदू वहिनींना पण विचारलं आणि ना त्या सरूला पण विचारायला गेल्या होत्या, पण सरू नेमकी पूजा करते म्हणून मग त्या थांबल्या. नंतर त्या तुम्हाला पण विचारणार आहेत वहिनी आणि ना या सगळ्यामुळे ते हे होणार आहे. हा आठवलं श्रीचं आणि आईंचं महायुद्ध. सगळं सुरळीत चाललंय असं वाटत होतं, तर आता हे नवीन काहीतरी उपटलं. 2-2 तास देवाचं डोकं खात बसायचं, नुसतं हो 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 करायचं बस. माणसाशी संवाद नाही करायचा, आपण देवाशी गप्पा मारायच्या. आता कोणी माणूस मरत असेल ना तर ढुंकून सुद्धा बघणार नाही. वहिनी मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. वहिनी मला जरा खाजगी बोलायचंय. मी श्रीला चहा देऊन येते. बोला बेबी वंसू. डायरेक्ट मुद्दा सांगितला तरी चालेल, प्रस्तावना थोडीशी मी सांगितली आहे. ठीक आहे जा तू. बेबी काय झालंय? बहिणी लग्नाच्या वेळी श्रीनी तुला चंद्रहार दिला होता? मला नाही. हा का? म्हणजे आता फक्त सरू राहिली. श्री हे घे. थँक्यू. श्री बेबी आत्या कुठल्या तरी चंद्रहाराची चौकशी करतायत. म्हणजे त्या रिसिटवर म्हणे तुझी सही आहे. तू छोट्या आईंसाठी वगैरे घेतला होतास का अशी चौकशी करत होत्या. म्हणजे आता आईंना पण विचारत होत्या. तेवढ्यात मी चहा घेऊन वर आले. मी आजीने दिलेला चंद्रहार हरवला, मला मिळतच नाहीये कुठे. भागीरथी मॅडमनी ज्वेलर्स कडून ज्या डिझाईनचा हार घेतला होता ना त्यातला शेवटचा पीस राहिला होता. लगेच घेतला आणि पटकन आलो. श्री श्री कुठे हरवलास? कुठे काय नाही. श्री चंद्रहाराचा काय प्रकार आहे? अगं काय माहित, मला पण काही माहित नाही. काय खूप प्रॉब्लेम्स होतील का रे? म्हणजे छोटी आई तर म्हणत होत्या तुझ्यामध्ये आणि आयाजीमध्ये महायुद्ध होईल. श्री खरंच प्रॉब्लेम्स होतील का रे? अगं नाही तसं काहीच नाही. श्री आत्ता कुठे माझी गाडी थोडीशी रुळावर यायला लागली अरे. प्लीज 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 नको आता प्रॉब्लेम्स होऊ देत. मला पुन्हा सगळी शून्यापासून सुरुवात करावी लागेल. श्री आणि होणारं प्रत्येक भांडण ना माझ्यासाठी एक एक मोठी गाठ बनून राहणार आहे तुटलेल्या धाग्यामधली. अगं जानवी
काहीच होणार नाही. मी काही होऊ देणार नाही. हा, आणि काही झालंच ना तर मी आहे ना सांभाळून घ्यायला. म्हणजे काहीतरी होणार आहे असं वाटतंय का तुला? अगं नाही नाही, तसं काहीच म्हणायचं नाही मला. मग तू ठामपणे का नाही सांगत आहेस असं काही होणार नाही म्हणून? अगं कारण मला मुळात माहीतच नाहीये ना की काय झालंय ते, म्हणून मी सांगू शकत नाहीये. श्री, काहीही कर पण आता वाद नकोय व्हायला. नाही होणार, नाही होणार. आत्मविश्वास नाहीये तुझ्या बोलण्यामध्ये. अगं जान्हवी, माझ्यावर विश्वास ठेव, काहीही होणार नाही. आणि माझ्या बोलण्यात आत्ता आत्मविश्वास नाहीये कारण मला इश्यूच माहित नाहीये ना काय झालंय. युजली असं नाही होत इतर वेळी, नाही का. आता थोडीशी सिच्युएशन नाजूक आहे ना, म्हणून होतंय असं. म्हणून मी ठामपणे नाही सांगू शकत आहे, इतकंच. अगं ए जान्हवी, जान्हवी रडू नकोस. काय झालं? रडू नकोस, मी एक. मला तुझ्या आयांबरोबर आनंदाने राहायचंय रे. भीती वाटते संघर्षाची. अगं भीती वाटते म्हणून आपण गोष्टी टाळतो का जान्हवी? उलट गोष्टींना असं सामोरं गेलं पाहिजे, फेस केलं पाहिजे त्यांना. मला नाही आवडत. अगं कुणाला आवडतं जान्हवी? आणि मी तुला वचन देतो की कुठलाही संघर्ष होणार नाही. आणि काही झालंच ना तर मी साम दाम दंड भेद काहीही वापरायला तयार. नाम, तू काही शब्द वापरतोस, कुठेही पोचतोस तू. अगं मी म्हणलं की जरा असे असे मोठे मोठे शब्द वापरूया, म्हणजे तरी बायकोची खात्री पटते का. युद्ध असा शब्द का वापरला असेल छोट्या आईने? अगं शब्द वापरला म्हणून काय झालं? शब्दाने थोडीच काय होतं. तसं नाही रे श्री. पण 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 काही नाही. युद्ध असं म्हणाली असेल ना तर म्हणू दे तिला. आणि युद्धात जिंकण्यासाठी पडायचं असतं, नाहीतर बाहेर पडायचं असतं. आणि मी आजीला जिंकणारच आहे, पण प्रेमाने. श्री, तू म्हणतोयस तसं होईल ना रे? हो अर्थात, अगदी मी म्हणतोय तसंच होणार आहे. बरं जान्हवी, आत्यानी सगळ्यांना विचारून झालं का ग? हो. नाही, सरू मावशी राहिल्यात, म्हणजे त्यांची देवपूजा चालू होती ना. हो का? मी आलो, जाऊन होतो. हा, तू कुठे चाललायस? अगं खाली चाललोय, म्हणजे घरात काय चाललंय बघून येतो जरा. तू थांब ना इकडे, तू थांब, मी आलो. हा, आलोच, आलो. बेबी, अगं पण झालंय काय? वहिनी, काही गोष्टी अशा आहेत ना की मला तुला नाही सांगता येणार आहे. पण फक्त मी एवढं सांगते की जे काही चाललंय ना घरात, ते काही फार बरं चाललेलं नाहीये. मी आईला स्पष्ट सांगितलं की हे सगळं मी हँडल करीन, म्हणून ती गप्प बसली. पण पण म्हणजे श्रीनी काय केलंय असं तुला वाटतंय? नाही, तसं श्रीनी काही केलं असेल असं नाही ग, पण तिने आणि तिच्या घरातल्यांनी श्रीला लुटायचा घाट घालून ठेवलेला आहे. अशी नाही वाटत ग ती. वहिनी, तुला त्यांचे प्रताप माहिती नाहीत ना, म्हणून म्हणतेस तू हे. पण म्हणजे काय केलं त्यांनी? ते ना मी आता नाही सांगत बसत तुला. फक्त मला एवढं सांग, तुला त्यांनी चंद्रहार नक्की दिला नाहीये? नाही ग बाई, नाही दिला. पण मी काय म्हणते बेबी, असं सगळ्यांना विचारत बसण्यापेक्षा श्रीलाच विचारूया ना. नको नको, म्हणजे आपल्या घरातल्याच कोणाला तरी दिला असेल ना तर आपल्याला कळेलच ना, त्याला कशाला विचारायचं. म्हणजे उगाच विषय वाढवायला नको ना वादासाठी. आणि जर त्यांनी जान्हवीच्या डोंबल्यावर घातला असेल ना हार, तर मी आईला यात पडण्यापासून थांबवू शकत नाही. आणि मग मात्र मला कशाचीच खात्री देता येणार नाही, म्हणजे श्रीचीही नाही आणि आईचीही नाही. बेबी, असं नको बोलूस ग. अगं मी तर नुसतं बोलतेय वहिनी. आई कुठल्या महादिव्यातनं जाते माहितीये तुला? सगळं तिला माहिती असून सुद्धा तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करायला लागतोय. कशासाठी? तर जान्हवीने श्रीला सुखात ठेवावं. पण नाही, त्यांचं तर लुबाडणंच चालू आहे. आई हे कधीच सहन करणार नाही.
आणि मग ती श्रीलाही सरळ करेल आणि त्या जान्हवीला सुद्धा. सगळं सुरळीत चाललंय असं म्हणेपर्यंत काहीतरी बिनसतच. सरीला पण अक्कल नाहीये. अगं किती वेळ पूजा करत बसते. तिचं कधी कळणार आता मला, आणि मी कधी आईकडे जाऊन सगळा सोक्षमोक्ष लावणार. तिचं कर्मकांड कधी संपणार नाही आणि ही मला येऊन सांगणार नाही. खरंय, सरी पण ना देवालाही कंटाळ येईल इतकी पूजा करत बसते. मग काय कामं किती खोळंबतात त्याच्यामुळे, कळत नाही हिला. गुड मॉर्निंग. आई नाश्त्याला काय केलंस? डोसे करणारे. अरे मग कर ना, लवकर कर ना, मला भूक लागली. आणि बाकीच्या सगळ्या कुठे आहेत? अरे इंदू वॉशिंग मशीनला कपडे लावतेय, शरयू बेडशीट्स बदलतेय आणि सरू देव करतेय. ए बेबी, ते अगं तू बस ना. नको अरे, मला ना एक महत्वाचा फोन करायचा आहे. तुमचं चालू द्या. वहिनी, सरूचं आटपलं की माझ्या खोलीत पाठवशील? हो, पाठवते लगेच. श्री, श्री, अरे काय चाललंय आता घरामध्ये? काय चाललंय? चंद्रहाराचं काय आता? तू कुणाला दिलायस का तो? आणि दिला असलास तर आई आजीला का नाही सांगितलंस? बाकी सगळं जाऊन घडाघडा बोलतोस त्यांच्याजवळ, हे का नाही सांगितलंस? आता पुन्हा घर सोडून गेल्या म्हणजे